तुम्ही किती प्रयत्न करा, किती प्लॅनिंग करा, एक दिवस जायचंच आहे महाराज. तुम्हाला उदाहरण देतो, शेवटचे 15 मिनिटं राहिलेत, नीट लक्ष द्या. हिरण्यकशिपू सर्वांना माहिती आहे. हिरण्यकशिपूने घोर तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं. प्रसन्न केल्यानंतर ब्रह्मदेव म्हणले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, माग तुला काय पाहिजे. हिरण्यकशिपू म्हणाला, मला अमर करा. काय करा? अमर. ब्रह्मदेव म्हणले, काय मागतो तू? मला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागणार आहे, मी तुला अमर करू शकत नाही. जरा विचार करून दुसरं काहीतरी माग. पण हिरण्यकशिपू हुशार होता. तो म्हणला, देवा तुम्ही जर मला अमर करू शकत नाही तर एक गोष्ट करा, मला आकाशात मरण नको, जमिनीवर मरण नको, घरात मरण नको, घराबाहेर मरण नको, दिवसा मरण नको, रात्री मरण नको, अस्त्राने मरण नको, शस्त्राने मरण नको. तुम्ही बनवल्यापैकी, जगाचं निर्माण कोणी केलंय? ब्रह्मदेवाने. ब्रह्मदेवाने बनवल्यापैकी एकाकडूनही मरण नको. सजीवाकडून मरण नको, निर्जीवाकडून मरण नको, मानवाकडून मरण नको, पशुकडून मरण नको. आणि शेवटी म्हणतात 12 महिन्यामध्ये एकही महिन्यात नको. काय प्लॅनिंग केलं सांगितलं कशुपूने? ब्रह्मदेव म्हणले, तथास्तु. आता एवढं सगळं मिळाल्यानंतर कोणालाही वाटणं आपण काय झालो? काय झालो? अमर झालो. हिरण्यकशिपूला तेच वाटलं, आपण काय झालो? अमर झालो. लगेच त्यांनी सांगितलं, आजपासून देवाची भक्ती बंद, यज्ञ बंद, ब्राह्मण ब्रिह्मण काही चालणार नाही. सगळ्यांनी एकच म्हणायचं. काय म्हणायचं? हिरण्यकशिपू की जय. जमला आता. पण सर्वांना कथा माहिती आहे महाराज, त्यांच्याच पोटी कोण जन्माला आलं? भक्त प्रल्हाद. आणि भक्त प्रल्हादाचं अखंड देवाचं भजन चालू. लोक म्हणायला लागले, तुम्ही आम्हाला देवाचं भजन बंद करायला सांगितलं आणि तुमचंच पोरगं देवाचं भजन करतंय. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला भरपूर समजावलं, पण प्रल्हादाने ऐकलं नाही. सगळ्यांना माहिती आहे त्याला मारण्यासाठी काय काय केलं, पण शेवटी देव त्यारी त्याला कोण मारी. हो, पण शेवटी प्रल्हादाने ऐकलं नाही. आणि हिरण्यकशिपूने प्रल्हादाला एक प्रश्न विचारला, तू ज्या देवाचं भजन करतो तो देव नेमका आहे कुठं? प्रल्हाद म्हणाला, तुमचा प्रश्न चुकला. देव कुठं नाही? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची. हिरण्यकशिपू म्हणला, या खांबात देव आहे का? सगळ्यांना माहिती आहे. प्रल्हाद म्हणला, हो. हिरण्यकशिपूनी एका लाथेत तो खांब उडवला महाराज. आणि त्या खांबातून कोण प्रकट झालं? नरसिंह भगवान. आता नीट लक्ष द्या. नरसिंह भगवानाने एका प्रहारात हिरण्यकशिपूला खाली पाडलं, उचललं, दाराच्या चौकटीवर बसला मांडीवर घेऊन. कोणाला? हिरण्यकशिपूला. हिरण्यकशिपूने एक वाक्य वापरलं, तुम्ही कितीही काहीही करा, तुम्ही मला मारू शकत नाही, कारण मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे. देव म्हणले, तुझं वरदान काय? पटकन सांग. हिरण्यकशिपू म्हणला, मला आकाशात मरण नको, जमिनीवर मरण नको. देव म्हणला, बावळाटा, तू नाही आकाशात आणि नाही जमिनीवर, तू माझ्या मांडीवर आहे, पुढं बोल. दुसरं वरदान, मला दिवसा मरण नको, रात्री मरण. देव म्हणले, हा दिवस नाही नाही रात्री नाही, हे संध्याकाळची वेळ आहे, पुढं बोल. तो म्हणला, देवा मला अस्त्राने मरण नको, शस्त्राने मरण नको. देव म्हणले, तुला मारायला मी काही AK-47 रायफल पिस्तूल गन घेऊन नाही आलो, नखांनी मारणार आहे मी, पुढं बोल. तो म्हणला, देवा सजीवाकडून मरण नको, निर्जीव. देव म्हणले, नख सजीव आहे का निर्जीव आहे? बोला पटकन. नख सजीव आहे का निर्जीव आहे? हा, का सजीव? मग कापल्यावर रक्त का नाहीत? आणि तुम्ही जर म्हणले निर्जीव तर वाढतात कसे काय? तुम्ही आता घरी गेल्यावर विचार करा, त्याला टाईम नाही मला आता. हिरण्यकशिपू म्हणला, देवा तुम्ही बनवल्यापैकी एकाकडूनही मला मरण नको. आता नरसिंह कोणाचा अवतार आहे? भगवान विष्णूचा. आणि ब्रह्मदेवाची उत्पत्ती कुठून झाली? विष्णूच्या नाभीतून. म्हणजे ब्रह्मदेवाला बनवणारे विष्णू आहे. प्रश्न संपला. शेवटचं, 12 महिन्यामध्ये एकही महिन्यात मरण नको. देव म्हणले, मला माहीत होतं म्हणून तुझ्यासाठी मी स्पेशल महिना काढलाय.
हा धोंड्याचा हा धोंड्याचा जावयाचा महिना 13वा अधिक महिना. म्हणजे सगळ्या वरांचा मान ठेवून हिरण्यकशिपूचा वध केला. सांगण्याचं तात्पर्य कितीही प्लॅनिंग करा तुम्ही की मला मरायचंच नाही बुवा, जावं तर लागणारच आहे. मग जर जावंच लागणार आहे तर आयुष्यात असं काहीतरी करा. काय करा? अभंगाचं 3रं चरण. आयुष्याच्या या साधने, आयुष्याच्या या साधने, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. जीवनात येऊन असं काहीतरी करा की देवाच्या पदापर्यंत पोचू महाराज. कारण जन्म सारखा नाही महाराज. जीवनात येऊन एक गोष्ट लक्षात घ्या, एक तर देह मिळालाय त्या देहाची गॅरंटी नाही. नशिबाने मिळालाय तर धन्यता व्यक्त करा. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, विठोबाचेच दास व्हा. दास या शब्दाचा अर्थ काय? आपले इथे दास कोणाला म्हणतात? मी एका कीर्तनात पोराला विचारलं दास म्हणजे काय, तुम्हाला मच्छर. त्याला दास आणि दास मधलाच फरक कळला नाही. असो, दास म्हणजे काय आपली इथे कोणाला म्हणतात? हा पडलेलं काम करणं याला दास. पण एक सांगू का, परमार्थात जो दास होतो त्याचाच परमार्थ होतो महाराज. हा परमार्थात दास झालं पाहिजे. दास विठोबाचे झालो, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. म्हणून देह मिळाल्यानंतर, देहाचं सार्थक केल्यानंतर स्वर्ग नरक वैकुंठ काही गोष्ट नाही महाराज. माणूस स्वर्गापर्यंतही जाऊ शकतो. आता खरं जर पाहायला गेलं ना, खरं स्वर्ग वैकुंठ नरक सगळं इथंच आहे. पण म्हणायला स्वर्ग कुठं? वरती महाराज. हो मला सांगा, देव कुठं? वरती. आणि ज्या वेळेला संकट येतं, धर्मावर ग्लानी येते, तेव्हा देव कुठून येतो? वरून. कुठं? खाली. पण देव वरून खाली कधी येतो? जेव्हा खालचे पार खाली जातात, पार धर्माचं पटांगण करून टाकतात, मग खालच्यांना देव वर घेऊन जातो. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठला. म्हणून देवाची भक्ती करा महाराज. महिला मंडळ मंदिरात जाता का तुम्ही? मंदिरात जाता का? हो जाता का? मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का मला? काय मागता देवाकडं? हा सुखी ठेवा. सुखी काय? सुखी भेळ. सुखी आम्हाला आवाज येऊ दे ना. सुखी ठेव. कोणाला? देवाला. आम्हाला बाकीच्यांना. म्हणजे आपलं जे मागणं आहे ते स्वार्थी का नाही? जे काय पाहिजे ते मला, सुख मला, संपत्ती मला, ऐश्वर्य मला, बायका पोरं सगळं मला, आणि बाकीच्यांना. म्हणजे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी भेटली पाहिजे. सगळ्यांचं भलं कर सुरुवात. मग आपण स्वार्थी झालो का नाही? आपलं मागणं वेगळं महाराज. आपलं मागणं स्वार्थ आहे महाराज. पण संतांचं तसं नसतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट वेती परोपकार. एकनाथ महाराजांचं मागणी बघा. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. हे जी
लय प्रेम झालं महाराज मंडळी. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान. समाधान पाहिजे महाराज. आणि आज माणसाला काय नाही, काय नाही. दुसऱ्याच्या दारात नवीन इनोवा गाडी पाहिली, नवीन दुसऱ्याच्या दारात, याच्या छातीत चमक आली. बघता काय मायक मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. हे मेलं ना, गेलं ना त्यानं, काय नाही, समाधान नाही महाराज. जीवनात समाधान फार महत्वाचं आहे महाराज. समाधान नसेल तर काय फायद्याचं नाही महाराज. समाधानी आयुष्य जगा, चांगलं जगा, भगवंताची सेवा करा, भगवंताचं नामस्मरण करा, जन्माला आल्याचं सार्थक करून घ्या.